हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आज बनवूया मिरचीची भजी. बघूनच कसं खाऊ वाटते ना. चला तर मग पटापट सुरुवात करूया. मिरचीची भजी बनवण्यासाठी 7 ते 8 मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि यामध्ये बारीक अशी चीर देऊन त्यातली बी आणि जर शीर असेल, बी आणि शीर त्यातले काढून घ्यायचे बाहेर. संपूर्ण मिरच्यांचे मी अशी बी आणि जे शीर आहे ते काढून घेते, जेणेकरून काय होईल की मिरची खाताना जास्त मिरचीची भजी तिखट लागणार नाही. ही माझी वेगळी पद्धत आहे. नॉट नेसेसरी की मी मिरचीमध्ये चीर देत आहे याचा अर्थ मी त्याच्यामध्ये काही भरलेली मिरचीचा प्रकार करत आहे नाही. मी यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आणि चाट मसाला, अगदी कमी प्रमाणात असं मिक्स करून घ्या आणि चिमूटभर प्रत्येक मिरचीमध्ये आतमध्ये फक्त लावून घ्या. भरायचं पण नाही खूप जास्त, फक्त लावून घ्या. त्याने खाताना मिरची पण तोंडाला छान लागते. आता बॅटर तयार करून घेऊया. यात मी घेतलं अंदाजाने 1 कप बेसन पीठ असेल. त्यामध्ये टाकते थोडीशी लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच त्यापेक्षाही कमी हळद आणि थोडं मीठ चवीपुरतं आणि थोडा ओवा. आता यासाठी लागेल एक वाटण तयार मी करून घेते इथे. त्यामध्ये जाईल ओवा, 4-5 लसूणच्या पाकळ्या, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि एकदम छोटूसं आलाचं तुकडं. याचं वाटण छान असं तयार झालेलं आहे. आता हे वाटण जाईल बेसनमध्ये आणि याचं छान असं बॅटर आपण थोडं पाणी टाकून तयार करूया. संपूर्ण मिरचीचं जे वाटण होतं ते मी यामध्ये घेऊन घेतला. आता अगदी कमी प्रमाणात थोडं पाणी टाकून याची अशी पेस्ट तयार करून घेऊया. आता यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड केला. ऑप्शनल आहे, नाही जरी घेतला तरी चालतं. आता जे मिरचीला आपण चाट मसाला आणि मीठ लावून ठेवलं होतं ते असं गरम तेलामध्ये तळून घ्या आधी. हीच आहे माझी वेगळी पद्धत मिरचीची भजी बनवण्याची. मी आधी मिरची तळून घेते. तुम्ही बघू शकाल अशी छान मिरची तळून झाली आहे. आता हीच तळलेली मिरचीचं बेसनचं जे बॅटर तयार केलं त्यामध्ये एक मिरची बुडवून गरम तेलामध्ये सोडा. बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे. मिरचीला अशी छान बेसनची कोटिंग तयार होते आणि असं गरम तेलामध्ये मिरचीची भजी सोडा. आता छान त्यांना असे डीप फ्राय करून घ्या आणि कुरकुरीत भजी खायला रेडी. कोणाची वाट बघताय, घ्या मग असा कडक चहा बाजूला, मिरचीची एक बाईट आणि एक घूट चहाचा. वा. एक बाजूला छान असं
फ्राय होऊन झालं आहे त्याला टर्न करून घ्या, पलटवून घ्या. दुसऱ्या बाजूला पण छान असं फ्राय होऊन द्या आणि रेडी टू ईट. थँक्यू सो मच. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची पद्धत. थँक्यू सो मच.